काठीला लावायला फटा आणला नाही का अजून? नाही, काठी 2 जागा आणतो की. होय. देवा किती उशीर झालं, सूर्य डोक्यावर आला तर नारळ सोलतोय अजून. बरं मी लिंबाचा फाटा घेऊन येतो. गुढीला लावायला हार आणलाय का? आणलाय कालच. बरं मी येतो घेऊन मग लिंबा. अजून गुढी उभारली नाही का? नाही, ही काय तयारी चालू आहे. तू का थांबला याचा लिंबाचा फटा घेऊन? लिंबाचा फटा पाहिजे वे दर्गी. आमच्या दादा सकाळी लागतो ना काड्या जाऊन खायला, म्हणून आणला होता मी. आत्या जाते मी. आत्या येऊ का मी? अगं थांब की आता, नारळ फोडल्यावर प्रसाद खाऊन जा. बर थांबते मग. ऋषा ती धर नारळ. लाका सगळ्या गावाच्या गोड्या उभा करून झाल्या, तुम्ही अजून तयारीच करता. आत्या साडी छान आहे हो, कितीला घेतली? थोड्या तुटक्याची नाही, 4000ची आहे. छान दिसते बघा तुमच्यावर. नक्षीकाम बी भारी आणि कलर तर उठावून दिसायला लागलाय. रुषा मोठ्या साडी नीट बांधा येत नव्हती का तुला? तिच्या अंगावर पडली, साडी जुनी झाली. आता गुढीला नवीन साडीवर लावावं लागते. नुसती अंगावर साडी पडली म्हणून जुनी होती का? दुकानात नवीन साडी घेताना अंगाला लावून बघूनच घेता की, तेव्हा नाही साडी जुनी होत. नव्या जुन्याचं सोड. गुढीची साडी खाली पडल्यावर अपशकुन झाला. आता गुढीला नवीन साडी घ्यावी लागते. आपण शकून कसा झाला? साडी उलट जमिनीवर न पडता लक्ष्मीच्या अंगावर पडले, मग शकूनच झाला म्हणायचं. काय करू मग? मला काय विचारते, कर काय करायचं ते आता. आत्या येते मी. कोण आहे रे? आत्या मामाजी म्हणायची, काय नवीन नाटक चालू केलं? पापाची म्हणायला आत्या, आताच्या नवऱ्याला मामा म्हणतात. माहित नाही वाटतं तुला? आत्या मामा म्हणायची अजून एक जुनी परंपरा आहे, हे माहिती नाही वाटतं तुला? म्हणजे मी तुझ्या मम्मी पप्पाला आत्या मामा म्हणते, ह्याचा तुझ्या वेगळाच अर्थ काढून हरकून तुंब झालाय. कसला वेगळा अर्थ? आता तुलाच माहिती, म्हणून तेवढा मनातल्या मनात तू हरकून गेलाय. मी का तू? मी कशाला हरकून जाऊ? मला तर तसंच वाटतं. काय वाटतंय? तुझं मन कशात हरकून गेलंय तुझी तुलाच माहित, मला कसं काय कळणार? तुला कळत नाही ना, मग कशाला पुढचं लांबडं बोलायला लागलाय? काय लांबडं बोललोय? तुला काय वाटतंय, तू एकटाच बोललात माहेर आहेस काय? असं आडवं तिडवं बोलून माझ्या शब्दात पकडशील असं वाटतंय बाई तुला? काय आडवं तिडवं बोललो? सगळं सरळ बोललोय की. काय सरळ आहे? बोल की, काय सरळ आहे? डोळ्यातली भाषा लपून बोलायला चांगली जमते तुला. आंधळ्या माणसाला डोळ्याची आणि बहिऱ्या माणसाला तोंडाची भाषा काय कळणार आहे? आंधळ्या माणसाला डोळ्याची
आणि बाहेर माणसाला तोंडाची जरी भाषा कळत नसेल ना, जे खरंच आंधळान बाहेर आहे ना त्याला कळती, पण जे नाटक करते ना त्याला कवाच नाही कळणार. मला पण हाच प्रश्न पडलाय, जे आंधळ बाहेर असल्याचं नाटक करते ना त्याला कधी कळणार? शोध मग तुझ्या प्रश्नाचं उत्तर, बघ कुठे मिळतंय का. ऋषा म्हणतात मला, शब्दाच्या सबसिडीत हरवल्याशिवाय गप बसणार नाही. देवे फोन लावर दुसऱ्याला, आपल्याला इथं गुतवून लागा कुठं काय झाला इथे. तू बस गेम खेळत आणि मला सांग फोन लावा. आला लवकर आला रे, आम्हाला वाटलं आता गुढी उभारूनच येतोय की काय. का काम होतं काय? ऋषा पूनमनं डीपी बघ की काय ठेवलं. मैत्रिणीवरचं लईच प्रेम होतं चाललंय. कुणाचा डोळीचा डीपी ठेवला काय. हे डोले का नाही माझ्या डोक्यात चालली, नको तो विचार तिच्या मनात भरकटावं लागलं. ती किती बी सांगल पण हिला स्वतःची बुद्धी आहे का नाही. तिला एवढी बुद्धी असते तर एवढं प्रकरण लांबलं असतं का? होय ऋषा, तुझ्याकडं कुणीचा नंबर आहे ना? आहे की. मग करत जा की मधनं मेसेज तिला. इन्स्टावरती कसला खतरनाक पोस्ट असते का, फॉरवर्ड करत जा की तिला. कसला खतरनाक शेरशायरी पण असते त्याला. व्हायला का ऋषा, असंच काय तर करा आता तुला, कारण की निदान प्रेमाच्या शेरो शायर ऐकून तरी तिला प्रेमाचं पाजर फुटल. तिला पाजर कधीच फुटलाय रे, त्या डॉलीमुळे तिने पाजर अडवून टाकला. लगा ही डॉली तुझ्या प्रेमाची विलनच झाली वाटत. तिने किती बी विलन बनवते, लगा डॉली वाटतं तुझ्या लव्ह स्टोरीची विलनच झाली काय की. तिने किती बी विलनगिरी करू दे, शेवटी जीत या हिरोचीच आहे. कधीच नाही हे आज कस काय मला मेसेज केलाय. सेम तुला असं रिप्लाय दे का? नाही नको, डॉली म्हणते तीच बरं आहे, ह्याला आहे ना अजून काय दिवस झुलवतेच नाही. त्याच्या तुझे जमलं यायचं आजकाल लयच हवेत उडायला लागलाय तो. तोंडांना बोलायला जमना म्हणून व्हॉट्सअपचा आधार घेतलाय, पण मी विकायची नमती घ्यायला लागलाय. रिप्लाय करू ह्याला? नको नको, काहीच रिप्लाय करायला नको. ह्याला आहे ना अजून जरा वाट बघू दे. ऋषा लगा बघ की रिप्लाय आला का नाही. अरे ऑनलाईन पण आहे, मेसेज पण बघितलाय तर रिप्लाय नाही. किती गमंड आहे बघ. ऋषा ती डॉलीची विद्यार्थी आहे, आधी तिला विचारणार आणि मग तुला रिप्लाय देणार. किती दिवस त्या डोल्याचे कुबडे घेऊन चालणार आहे, मला पण बघायचंय. हो आता काहीतरी टायपिंग करायला लागलं. कोण तुम्ही? तुमचं नाव काय आणि मला का मेसेज केलाय? ऋषा रिप्लाय आला दुसरी बघ बरं जा. येऊ दे की. त्यांनी दिला का माझ्या मेसेजला रिप्लाय? मी का देऊ? एवढं पण पुरुषा महागा लागायचं नसते बाबले. मला पण वाकडा शिरायला ना चांगलंच जमते. ही मासोळी आहे ना अशी सहजा जाळ्यात नाही घावायची. त्यांना भाव दिला ना त्याला टाकते ती. त्यांना वाटतं माझ्यासारखी अप्सराच कोण नाही, त्यामुळे त्यांना आपली आणि वेळेची किंमत कळावं लागते. लगा ती बोलता बोलाना झाली तरी तू तिच्या मागा हात धुवून लागलाय आणि तुझा आम्हाला वर्ण शिकवतोय. काय लागा धंदे बघ मेसेज काय आलाय ते लवकर. काय मेसेज आलाय रे एवढं बिंबीच्या डेटापासून हसायला? धरा बघा तुम्ही. तुम्ही कोण, नाव काय तुमचं, आणि तुम्ही मला काय मेसेज केलाय? लगा डॉलीच्या हाताखाली शिकते ती, सगळ्यात रिप्लाय दिला का चुकून पण अपेक्षाच करणं चुकीचं आहे. हो ऋषा मला काय म्हणायचं आहे, कुणीला जर तुला बोलकं करायचं असेल तर त्या डॉलीचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. तळ्या पुढे येऊन पण पाणी न चाकतं तुझं तोंड मागं पळायलंय ते डॉलीमुळं. माझं पण तेच मत आहे बघ ऋषी. लगा डॉली नसती ना तर तुमचं आतापर्यंत शुभमंगल सावधान होऊन एखादं ट्याव झालं असतं. माझ्या पण डोक्यात तीच विचार आहे, डोलीची सत्यनारायण पूजा घातलीच पाहिजे. ए पण काय करायला लागली? येते का माझ्यासोबत वाकारीत? वाकारीत कशाने निघालो तेवढं उन्हाचं? अगं मम्मीने जरा नाही लावलंय ग म्हणून जायचंय. येणारच आहे की आपण माघारी. तिथं काय जाऊन वाकारीत राहणार आहे वय? अगं चार्जिंग लय कमी आज फोनला, 30%च आहे. लाईटचा बी काय नेम नसतोय बघ आज. 30% काय कमी झाली वय? असं काय तुला नरेंद्र मोदी डोनाल्ड ट्रम्पचं कॉल यायला लागले आता सांगायला लागली मला.
बाई तुझं बोलणं म्हणजे आहे ना बाहेर नवराचं असतंय बघ. आणि अवतीभोवती एवढी मोठी चिल्लर आहे की कशाला चालेल जाऊन तू विकत आणायला. मस्त आहे की, पण आणायचं कोणी? आमचं पप्पा एक काम करून आलं ना की दुसऱ्या कामाला हात लावत नाहीत. मम्मीच्या काय 5वीलाच पुजलंय काम. चिल्लर आणावं तर पप्पा आणू देत नाहीत, म्हणून म्हणलं विकतच आणावं. डॉली अगं मग अशी रुषा नाही ना कवा नाही ती मेसेज केलाय मला गुड आफ्टरनूनचा. मग तू काय म्हणली मग? जर बघ आता बरोबर मुरलीच बघ तू, बरोबर राऊंड मध्ये घेतलाय त्याला. ते तुला असंच मेसेज करत राहणार, पण तू त्याला वाकड्यातच घेत जा. अगं पण झालं का तुझं पण दिन चालू? मी सांगते तसं कर. मी काय तुझ्या वाईटासाठी सांगणार आहे का? ती बी खरं आहे म्हणा. बरं चल जाऊ मी आपण. शंभू इकडे हार्दिक ये. चाकी तिकडे माझ्या पप्पाने पैसे देऊन आराम जाईल. मी देतो की तुला पैसे. घरी 20 रुपये दे एकदा. दुकानातलं खाऊ खायला. काय करणार आहेस तू यारचे? काय करणार म्हणजे गळ्यात घालणार. डोक्यावर पल्ला घाला आता बार काय होय गळ्यात घालून हिंडायला. लहान नसलो म्हणून काय झालं? मी लहान असताना मा पप्पा खाली खोबऱ्याचा हार आणायचा माझ्यासाठी. तवले भारी वाटायचं. आणि ते हार मी अख्ख्या गावात हिंडायचो घालून. आणि अख्ख्या गल्लीत माझ्यासारखा हार कोणाच्याच गळ्यात नव्हता. पहिलं खरंच लय भारी होतं. आता पहिल्यासारखं काहीच राहिलं. पहिल्यासारखं दिवस बी राहिले नाही ती, आणि पहिल्यासारखी माणसं बी राहिली. पहिले पाडवा आणि दिवाळी शिवाय नवीन कपडे घालायला मिळत नव्हती. आणि आता आमच्यात तर फाटल्याला सदरा हा असा शिवून घालावा लागायचा. या दिवाळीत घेतलेली कपडा आहे ना पुढच्या दिवाळीपर्यंत घालावी लागायची. पण त्यातच खरी मजा आहे का नाही? मी तर दिवाळी 2-3 महिने आहे म्हणताना नवीन कपडे घ्यायची म्हणून हरकून जायचं. आता सारखं पहिलं आम्हाला चॉईस बी नव्हती. आमचा पप्पा तर आमच्या आवडीनं आणायचं सोडून स्वतःच्या आवडीनं आम्हाला कपडा आणायचा, आणि ते बी आम्ही आनंदाने घालायचो. आमचं तर कसं तसंच घे. कसले कपडे आणले त्यापेक्षा एकदाचे नवीन कपडे अंगावर घालायला मिळाले ह्यातच आनंद होता. आता सगळं ना मनासारखं मिळतंय. काय खायचंय ते खायला, काय नेसायचंय ते नेसायला. पण पहिल्यासारखी जी मजा होती का नाही ती आता राहिलेली नाही, आणि इथून पुढे मिळणार पण नाही. आता पहिल्यासारखं नॅचरल काहीच राहिलं नाही. सुख दुःख भाव भावना सगळं कृत्रिम होत चालले. बरं जाऊ दे. जुन्या आठवणींना उजाळा म्हणून एक फोटो काढू आणि आपापल्या इंस्टावर पोस्ट करू. पुणे तू खरंच ऋषावर प्रेम करते का ग? कधी नाही ते आज का विचारायला लागली मला तू. आधी तू त्याचा किती राग करायची, त्याचं नाव जरी घेतलं तरी किती चिडायची. मग आता कसं काय येत का लाडका झाला? आता झालेल्या गोष्टी झाल्या. पाठीमागचं कसं लवकरून काढायला लागली तू. कसं नाही ग, एखादी व्यक्ती मनापासून आवडणं आणि एखादी व्यक्ती विनाकारण आवडणं यात फरक आहे ग, म्हणून विचारलं. ह्याच्या आधी मी त्याचा तिरस्कार का करत होती ह्याचं उत्तर मला अजून बी मिळालं नाही. आणि तो आता मला आवडतोय. पण का आवडतो हे कोड सुटलं नाही बघ. म्हणजे कसं वरवरचं आकर्षण तर नाही बरं का, हे मनापासून आहे एवढं मात्र खरं आहे बघ. खरं का? पडताळणी करून बघ तुला खरं वाटत नसेल तर. बघा पुन्हा मागे सरू नको. ही पूनम आहे ना आजवर कधीच मागं सरली नाही. मग मी सांगेल तसं तू करणार का? सांगून तर बघ. जर नाही केलं ना तू म्हणशील ती जी मी सांगितलंय तसं तू केलं तर मग मी म्हणणार तुझं ऋषाव खरं प्रेम आहे. आणि जर नाही केलं तर मग सांगून तर बघ की. इकडे तुझ्या कानात सांगते. काय बी कसं सांगते का तू. काय असं वेगळं सांगितलं? आता तर म्हणजे माणसं आता म्हणजे बोलायला लागली. बरं ठीक आहे तुझं चॅलेंज आहे ना स्वीकारलं मी. बरं एक मिनिट थांब. चॅलेंज म्हणून करत असतील तर राहू दे. तुझं खरं मनापासून प्रेम असेल ना तर कर.
नमस्कार. पुण्यापासून 25 किलोमीटर अंतरावर असणारे राजमाची रिसॉर्ट आणि कॅम्पिंग, या कॅम्पिंगला तुम्ही अवश्य भेट द्या आणि जेवणाचा आस्वादही घ्यायला विसरू नका. एक वेळ अवश्य भेट द्या. राजमाची रिसॉर्ट आणि कॅम्पिंग, जेवणाचा आस्वाद घ्या. टॉयलेट तुला सांगण्यावर नाही ना, मी पाडव्याच्या दिवशी ऋषाच्या गळ्यातला हार खाल्ला. अशा त्याच्या मनात गैरसमज निर्माण झाला नसेल ना. गैरसमज कशाला होते? उलट रात्रभर त्याला डोळ्याला डोळा लागला नसेल. तुझी स्वप्न पडले असतील, थोडी कलरफुल, थोडी ब्लॅक अँड व्हाईट. काय बी कसं बोलते का पांचटावानी? मला एक सांग, असं करून काय झालं? काय सिद्ध झालं नाही? सिद्ध कसं काय झालं नाही? उलट त्याच्या मनात तुझ्याबद्दल अजून तडफड वाढली. आणि माझ्या मनाचं काय? तुला किती बी फडतिडकीने सांगितलं तरी तू त्याच गावाला कशी जातीस का? एवढे बी माणसाचं चल बिचल मन नसावं बघ. माणसानं काय आम्ही एका मतावर ठाम राहावं. डॉले तुला रागील, तुला एक बोलतीच आज. तू आहे ना कवा कोणाच्या प्रेमात पडली नाहीस म्हणून तू आधी भावना कळत नाही. एखाद्याच्या प्रेमात पडला मनाची कधी चलबिचल होत आहे ना, ती त्याच व्यक्तीला माहिती असते. म्हणून तर मी असल्या प्रेमाच्या फडतूस बनगडीतच मी 4 हात लांब राहील. प्रेमाच्या एवढ्या पवित्र त्याला फडतूस म्हणतेस आहे ग? फडतूसच आहे. ज्याला प्रेम होत नाही ना ते असं चिडून बोलत. कारण एखाद्याचं प्रेम मिळवायला आणि एखाद्यावर प्रेम करायला नशीब लागतं. प्रेमात पडत नशीब बिघडवून घेतलेली अशी किती उदाहरणं देऊ तुला गावातली. मला लागली तू नशिबाचं आणि प्रेमाचं शिकवायला. तुला कशाला शिकवू बाई मी? तू तर प्रत्येक विषयात PhD केली की. मग जीवनातला असा कुठलाच विषय नाही ज्यात डॉलीला ज्ञान नाही असं नाही. चल ग. तुला काय वाटतं? पाडव्या दिवशी पूनमनं तुझ्या गळ्यातला हार का तोडून खाल्ला असं? मला बी तेच कळणं झालेलं. तिने तिच्या मनातलं प्रेम दाखवण्यासाठी केलं का उगाच असं करायचं म्हणून केलं, तीच कळणं झालं. ऋषा, कुणी तुझ्यावर प्रेम करते ही तर आधीपासूनच क्लिअर आहे, पण ती उघड का मान्य करणार हीच कळ नाही. मला तर काय वाटतं माहिती आहे का, ती तुझी प्रेमाची परीक्षा तर घेत नसेल ना? मला पण थोडं थोडं तसंच वाटतंय. पण ती खरंच माझ्या प्रेमाची परीक्षा घेत असेल तर मला बी तिच्या प्रेमाची चाचपणी करायला पाहिजे. चल बापूवर दंडी जायचंय. पुणे तुझ्या प्रेमाची जशी परीक्षा घेतली तशी ऋषाच्या प्रेमाची परीक्षा घ्यायची का? म्हणजे नेमकं तू करणार काय? तू काय प्लॅन पण नाही ना करून आली? तुझ्या मामाच्या पोराचं नाव रोहितच आहे ना? हा रोहितच आहे. का ग? काय नाही, डेअरीवर गेल्यावर तिला सांगते चल. पण तू काय करणार आहे नेमकं? तिथे गेल्यावर सांगते चल तू. कॉले तुला वाटतं तेवढं सोपं नाही. ऋषाने काय साधा खेळाडू नाही बरं का. आपण करायचं गणपती आणि गणपतीचा मारुती. तू टेन्शन घेऊ नको ग. खेळाडू किती जरी मोडलेला असला ना तरी बायच्या 36 नकऱ्यापैकी एका नकऱ्याला चितच होत. आणि मी सांगते तसं कर. नाही ना त्याने एक दिवस येऊन स्वतःहून तुला प्रपोज केला तर डॉली नाव नाही सांगणार. या डॉलीचा शब्द म्हणजे श्रीकृष्णाने सोडलेला सुदर्शन चक्र आहे. तू पुणे यायला लागली ती तालु एक तोंडातून शब्द काढायचा ना, पण का रे? नाही काढायचं.
हे जरा कोण उचल. काय म्हणतो? उचल की बघ काय म्हणते. चल. काय रे गरिबांचा अजय देवगण नाही तेव्हा नाही बोलत असतो या. आज काय एवढा ग बसलाय? नाही पण मग बोल ना. काय झाले? रोज तर लय जीभ चालती की तुझी. मग ही काय तुझ्या संग बोलतोय. तू बोलतोस र, पण तुझा कोणी तुझ्या मोबाईलवर फोन यायला लागलाय. अगं रोहितचा फोन आहे. उचलू दे, आता पती रागाला जातात. हॅलो, हा रोहित बोला की. अहो दूध घराला चालली मी. तुला म्हणलं होतं का मला पूर्ण लोक असले कसा रागाला जाते. हॅलो, ती वय ती माझी बालमैत्रीण आहे. डॉली नाव आहे तिचं. हा मी बरी आहे. तुम्ही कसे बरे आहेत का? कोणाची आठवण? तुमची आठवण आम्हाला येणार नाही असं कधी होईल का? तुम्ही तर म्हणलं होतं येणार आहे पुढच्या आठवड्यात. नुसतं येणाऱ्यांनाच म्हणताय. कधी येणार आहे तुम्ही? येणार आहे का? बरं या या. काय म्हणलं? ड्रेस आणा की ड्रेस. पण तसले पंजाबी ड्रेस नका आणू जुन्या फॅशनचे. नवीन फॅशन मधले आणा. हा जीन्स टॉप आणा. हा आता हे काय दूध घालणार आणि घरीच जाणार आहे. बर चालतं. संध्याकाळी करता का? नक्की करा. पण नुसतंच म्हणता फोन करतो करतो फोन करत नाही तुम्ही. किती वाट बघायची तुमच्या फोनची मी? चालतंय. हा ठेवते. बाय. बया बया पुण्य कोण गई रोहित? कसली गुलू गुलू बोलायला लागली त्याला? अगं हे माझ्या चुलत मामाचं पोरग आहे. लय भारी आहे अगं. दिसायला बी, वागायला बी, बोलायला बी. पुणे कसली आतल्या गाठीची आहे ग? आम्हाला बरं सांगितलं नाही या रोहित प्रकरणाबाबतीत. अगं तुला आज मी सांगणारच होती म्हणून तुला म्हटलं ना चल माझ्या बरोबर बाहेर. अगं तुला काय सांगू तो कसा आहे. जाऊ दे चल पुढे गेल्यावर सांगते मी. आता सांग की. आता पण सांगायचंय आणि पुन्हा पण सांगायचंच आहे. होय होय सांग की. पुन्हा सांगते की. चल जरा पुढं. अशा गोष्टी कवा बियान कुठे बी सांगतात वय. होय अगं तुझं पण खरं आहे. चल. ऋषा ती नवीनच काय ट्विस्ट आली रे तुझ्या लपड्यात. सॉरी प्रेम प्रकरणात. आली नाही आणल्यासारखी वाटते मग. होय ऋषा त्या पोरामुळे तर पुन्हा तुला नुसतं नादा लावलं नसेल. मला तर तसं वाटतंय. आता हे रोहित कोण आहे, खरा आहे की खोटा, याचा छडा मला लावलाच पाहिजे. मला याच गोष्टीचं वाईट वाटतंय की डॉलीच्या नादाला लागून कुणी इतक्या खालच्या थराला जाईन असं वाटलं नव्हतं. पुणे खरंच तुझ्या डेअरिंगला मानलं पाहिजे. मला वाटलं नव्हतं तू खोटं पण एवढ्या कॉन्फिडन्सने बोलशील. मग हे पुण्याला कमी समजलं बाई तू. टॉले ती जाऊ दे. मग अशी बोलताना काय वाटलं नाही पण आता भ्या वाटायला लागलं. अगं मला आता कशाची भ्या वाटायला लागली? आपलंही नाटक ऋषा खरं समजून बसला आणि त्याच्या मनात पण माझा विचार काढून टाकला तर आलं का लगेच वळणाचं पाणी वळणावर? असली कसली पिगू कुंबडी आणि हलक्या काय जायची आहेस ग? पण एक लक्षात ठेव, दारूची नशा आणि पुरीची नशा एकसारखीच असते. त्याची एकदा लत लागली ना ती कधीच सुटत नाही. म्हणजे तुला असं म्हणायचंय का आपण जे खोटं नाटक करतोय त्याचा ऋषावर काहीच परिणाम होणार नाही? परिणाम नाही होणार असं नाही होणार. परिणाम तर नक्कीच होणार. पण ती खऱ्या पोटाची शहानिशा करायला नक्कीच खटपट करणार. आणि समजा जर त्यानं चौकशी केली आणि त्याला सगळं खरं खरं कळलं की आपण सगळं खोटं नाटक करतोय तर त्याला असं वाटेल की मग मी त्याच्यावर टाइमपास करते. अशा त्याचं जर माझ्यावरचं मन उठलं तर, विश्वास उठला तर? किती जर तरच प्रश्न पडतात का तुला? आपण काय त्याचं मन दुखवायसाठी हे करतोय का? आपण त्याच्या प्रेमाची पार करण्यासाठी सगळं करतोय. ही बी खरं आहे ग तुझं. पण माणसाच्या सहनशक्तीला कुठं ना कुठं आणत असतोच की. अगं तू नेहमीच कसं निगेटिव्ह विचार करते ग? तू असा काय विचार करत नाही? ह्या रोहित प्रकरणामुळं तो तुला दुर्वायच्या भीतीनं स्वतःहून प्रपोज करेल असं का वाटत नाही तुला? असं झालं ना तर लयच बरं होईल बया. आता मला बेदम निघणं झालंय बघ. अगं बया एवढी पळसाच्या पाण्याला तहानाजली आहे म्हणकी. तुला तर काय बोलायचं कळतच नाही बया. या डॉलीचं असंच आहे बया. ऑन द स्पॉट डायरेक्ट शॉट.
उषाचा फोन, त्या दिवशी मेसेज, आज फोन केलाय. डॉली म्हणजे तसं घडतंय वाटतं. हॅलो हॅलो हॅलो. अरे बोल की, कधीपासून हॅलो म्हणाय तिला. थांब की जरा, दम आहे का नाही तुला? का गडबड झाली काय तुला एवढी? कर कशी कशी करायची तशी बोल, नाही तर बस. तोंड वड, तोंडात दात, जीभ दिले ना देवानं. बोलायचं आता फोन कशाला लावलाय मग? कोण बोलतय? नंबर सेव्ह नाही का? माझ्या मोबाईल मध्ये आहे ना फक्त जवळच्या आणि आपल्या माणसाचाच नंबर सेव्ह आहे इथं. असं आहे वय. मग ट्रू कॉलरला नाव आलं असून माझ्या फोन मध्ये आहे ना ट्रू कॉलर नाही. मग आवाज तरी ओळखू आला असेल. सध्या मला आवाज फक्त आहे ना एकाच स्पेशल माणसाचा ओळखू येतोय. कोणाचा? मी का सांगू? तू कोण बोलते ती सांग आधी, नाहीतर फोन कट करेल बरं का मी. मला असं कोणाबरोबर फालतू बोलायला नाही आवडत. खरंच मला ओळखलं नाही का? मी तुला ओळखायचं काय कारण आहे? तुम्हाला ओळखत नाही पण मी तुला ओळखतोय की. तोंड वळकी आहे ना मी लक्षात नाही ठेवत. पण माझ्या लय चांगल्या लक्षात राहते तोंड ओळखी. कोण बोलते सांगणार आहे का फोन ठेवू मी? सांगायला काय मी आता लगेच सांगेन, पण सांगून पण तुम्ही नाही ओळखलं तर त्या सांगण्याला काय उपयोग आहे? सांग तर आधी बघू. आलं तर आलं, चुकून ओळखू कोण आहे ती. समजा ओळखू आलोच तर, आणि समजा ओळखून ओळख नाही दाखवलीस तर? मला अनोळखी पोरांशी बोलायला आवडत नाही. ठेव फोन. तुझ्यासाठी मी अनोळखी असेल पण माझ्यासाठी तू कदाचित ओळखीची आहे. तसला भोरट्या ओळखीचा काय उपयोग? चांगली ओळख कसली असते ती सांग, म्हणजे बोरट्या ओळखीची चांगल्या ओळखीत रूपांतर करू. तू बरा बोलाना फोन ठेवणार आहेस का नाही? का दादाला नंबर देऊ माझ्या? मग एकच नंबर, पुढची ओळख त्यांच्याच मदतीने वाढवू. चालतंय ठीक आहे, देते मग नंबर. वाढव विषय. किती विषय ताणला तरी बी त्याला सांगितलं ना ऋषा बोलतोय म्हणून. बघू अजून किती दिवस हुंपणा टिकून ठेवतोय ते. ही न्यूज आहे ना मला डॉलीला सांगायला पाहिजे, ताजी आहे तवर. डॉले काय करते ग? काय चालू आहे? आपला हात सदा कामात. अगं डॉले, तुझी आयडिया चांगलीच कामी आली आहे बघ. पहिल्याच दिवशी आहे ना रोहित प्रकरणाचा ऋषावर चांगलाच परिणाम झालाय. काय झालं? अगं त्याने फोन केलता मगाशी मला. काय ऋषाला पण? होय, त्याने फोन केलता मला. मग काय विषय झाला मग? अगं त्याचा नंबर आहे ना माझ्याकडे नावासहित सेव्ह आहे, पण तरी पण त्याला पहिल्यांदा आहे ना मी न ओळखल्यावानीच केलं. त्याला पहिल्यांदा बोलली मी कोण बोलताय तुम्ही? मला म्हणला नंबर नाही का सेव्ह? मी म्हणलं नाही माझ्याकडे नंबर सेव्ह. मग मला ट्रू कॉलर तुला नाव दिसत नाही का? मी म्हणलं माझ्या फोनमध्ये ट्रू कॉलरचा ऍपच नाही. परत मला म्हणतोय आवाज ओळखू आला नाही का माझा? मी बी त्याला म्हणलं नाही, मला फक्त आहे ना एकाच खास व्यक्तीचा आवाज ओळखू येतो. मग काय म्हणलं? तसं म्हणलं मला म्हणला कोणाचा आवाज? मी त्याला म्हणलं तुला का सांगू मी, तू ओळखीचं ना पळकीचं माझ्या. अगं त्याला मी किती वेळा विचारलं कोण बोलतोय कोण बोलतोय, नको ती वाडीचार लावत बसलाय. पण त्यानं शेवटपर्यंत नाव काय सांगितलं नाही बघ मला. त्यानं आता अंदाज काढलाय आणि ते असंच फिरत राहणार. पण मात्र त्याच्या शब्दात येऊ नको. त्याला शब्द फिरवून बोलायची लय सवय आहे. होय अगं डॉले, मग अशी फोनवर बोलता नाही ना त्यानं लय प्रयत्न केला शब्दात अडकवायचा मला, पण मी बी काय कमी आहे वे. पण डॉले तुला सांगू का, हे रोहित प्रकरणाचा आहे ना ऋषावर चांगलाच परिणाम व्हायला लागलाय बघ. मी म्हणलं होतं का नाही तुला असंच होणार? या डॉलीचा कॉन्फिडन्स कधीच ओव्हर जात नाही. आता थोडं कळ काढ, आगे आगे देखो होता है क्या. देवच जाणे आता इथून पुढं काय होणार आहे. पण डॉले मला एक लय मोठा प्रश्न पडलाय. आपण त्याला किती असं खोटं बोलून गंडवायचं सांग बरं? त्याचं मन बदलायचं तर आपले पित्र उघडं पडलं तर काय? अगं मेंगे न बसणाऱ्या जागी पेंगे. जरा तर पॉझिटिव्ह विचार करत जा की. आपण पॉझिटिव्ह विचार केला ना की आपल्या भोवती आपोआप पॉझिटिव्ह गोष्टी आपल्या मनासारख्या घडून येते. म्हणून नेहमी मन पॉझिटिव्ह ठेवायचं. देवे काय भानगड रे? कुणी फोनच उचला ना. अरे उचलत नाही तर लाव की मग आणखी नाही. आता मी फोन उचला नाही. मोबाईल तर सारखा जवळच असतोय तरी पण फोन उचला नाही. अगं दादा बेदा आला असेल म्हणून फोन उचलत नसेल ते. एवढे दादाला घाबरणार आहे होय ते? नंबर बिंबर ब्लॅकलिस्ट टाकला का बघ. अरे नंबर ब्लॅकलिस्टला टाकल्यावर रिंग वाजते का?
कॉल फॉरवर्ड होतो. मला वाटतं ती टंगवण्यासाठी मला असं करत असं. आणखीन एकदा लावून बघ. आता दुसऱ्या मला 100% खात्री आहे तिनं रोहित नावाचं 6G कार्ड त्यात टाकले आणि तुझं 4G कार्ड काढून टाकले. आता तुझ्या सिम कार्ड साठी तुला सेकंड हँड मोबाईल घ्यायला लागतो. असे दिले हाताने दिले ना घरी जाऊन पाणीच पिचे. तुमच्यासारखं दोस्त असण्यापेक्षा नसलेलं बरं की. मित्र म्हणतात ना वनव्यामध्ये गारव्यासारखा, तसं गारव्यामध्येच मी वनव्यासारखा आहे. अरे अशी म्हणायची वेळ येऊ नये म्हणून माणसानं जावाची तेव्हा कुठली गोष्ट करावी. आधीच बोलून मोकळा झाला असता ना तर तुझ्यावर ही वेळच आली नसती. कसली वेळ? ही अशी तडपडायची, लय मजा वाटायची की तुला शब्दाची सबसिडी खेळायला. आता कशी आग लागली. म्हणजे आता ऋषाचं पण सागऱ्या होणार म्हणायचं. कधीच होणार नाही असं. मोबाईल घरात विसरला असेल नाहीतर कुठं तर बाहेर गेले असेल म्हणून फोन उचलला नाही. अरे पर्याय संपला ना माणूस असंच काहीतरी समजून मनाची समजूत काढत असतो. आई घालून असले कसले मित्र आहे तुम्ही? खाऊ बोलून पोट भरलं की पॉझिटिव्ह बोलून मला धीर द्यायचं सोडून निगेटिव्ह बोलून माझ्या मनाचं खच्चीकरण करायला लागला. होय लागा तू स्वतःच्या हाताने खची करून घ्यायला लागलाय. वेळ होती तवा लागा तू टाइमपास केला, आता लागला वेळ पश्चाताप करून घ्यायला. नाहीतर काय देव्या ते फिलॉसॉफर असले का बोलू नको. मला काही पश्चाताप बिचाराप झाला नाही कारण आपली वेळ अजून गेली नाही. थोड्या वेळाने त्याचा स्वतःहून फोन येणार एवढी गॅरंटी आहे आपल्याला. मी काय म्हणतोय ऋषा, तिचा फोन येईपर्यंत आपण तिच्या घरी जाऊ की. नको घरी नको जायला. का नका जायला? का डिरिंग मागवली आता? का तुझ्या नवीन बॉयफ्रेंडचा धसका घेतला? बघायचं का तुम्हाला? ऋषा म्हणजे तुम्हाला काही सागरे वगैरे वाटलं काय एकीच्याच आठवणीत जोरायला? देवदास व्हायचा दिवस गेला आता. ऋषाचं इतकं मिस कॉल नाही म्हणलं तर आहे ना रोहित प्रकरणात चांगलाच इफेक्ट पडला दिसतो ऋषावर. माघारी फोन करू करायला? नाही नको, आता नको करायला. आधी डॉलीकडे जाती, ती काय म्हणते बघती आणि मग त्याला फोन कर. तर त्याला करू दे इंतजार. वाट दिसली असते मला सुनाच्या घरची. काय म्हणली? कोणाच्या घरची? अहो सुनीताच्या घरची असं म्हणली मी. माझ्या वहिनीचं नाव सुनीता आहे ना असं म्हणली. वय का काय काम होतं का? पापड बनवायचं होतं का? दादा मी रानात गेले ते येते संध्याकाळी. जा पण चालतंय. आता काय का थांबा जरा तुमच्याशी बोलायचंय मला. बोल की काय बोलायचं? काय नाही तुमच्या घरामध्ये 2 पोरी आहेत ना त्या काय केली तुम्ही? काय केलं नाही तुम्ही पण त्यांचं लक्ष ना काय मला जरा बरी वाटत नाही की बाबा. नेमकं काय म्हणायचंय तुला? मला तुम्हाला एवढंच सांगायचंय त्या 2 पोरी आहेत ना मला काय ठीक वाटत नाहीत बघा. असं काय द्यायचं कारण नाही. आपली पोराची जात आहे तरी बी जरा जपून राहिलेलंच बरं असते. तुम्ही विश्वास जरा दापत जावा. आता शेवटी काढायची जात आहे. दुसरा तसं वाटत नाही पोरग पण तरी कशा लोक रिस्क घ्यायचे आपण. आणि तुम्ही त्याला काय बोलू नका बरं का. आणि त्याला वाटतं तुम्हाला कुठे भरवलं का काय. पण त्याला लक्ष ठेवून राहा तुम्ही जरा. जाते मी डॉलीकडे चालली. अशी भानगड आहे वय म्हणूनच म्हणते गाबडं लगीन करायला का नको म्हणते या. आणि घराच्या माग सारखी गाडी घेऊन जाते धुवायला त्यामुळे जाते दिसते ती सारखं. तिथनं पुढं घरामाग जाऊ दिसते ना गाडी धुवायला त्याच्याकडे बघतीच आता जरा. ऋषा आता अजून एक फिंगी टाकली मी. आता बघूस तू कसा नमत नाही ती. ऋषा दाराला तर कडी दिसती. आता काय घराच्या भिताडांना बोलतो का? ऋषा मला तर वाटायला लागलं तुझं आता बॅड प्रॅक्टिस सुरू आहे. एकदा का खेळाडूचा फॉर्म गेला ना परत येत नाही. एकदा आयुष्यातनं पुरी गेली की माघार येत नाही. हे निसर्गाचा नियम आहे. ऋषा काय करायचं मग? कावडावर लिहून जायचं का फोन करून? मग किती कुचक्या म्हणत जाय रे भोसडीच्या तुम्ही. जावा तुम्ही येतो मला नाही तुमची गरज. मित्र माझ्या लायकीचं नाही राहिलं तुम्ही. लागा तूच नाही राहिला दोस्त म्हणायच्या लायकीचा. तुला किती दिवसापासून सांगत होतो एकदाच काय असेल ते बोलून रे काम होतो. तेव्हाच आमचं ऐकलं असतं तर आता ही फळाला आला असतं का? स्वतःची चूक असून लागा तो आमच्याच मैत्रीवर लागला राग काढायला. ऋषा आम्हाला सांग कोणी इथं असतील तो प्रश्न बोलला असता तिला.
जवळ रोहित प्रकरण खरं आहे खूप खोटं कळत नाही तोपर्यंत मी तिला स्वतःहून बोलणार नाही. म्हणजे लागा अजून तुझं तसं आणि ती प्रकरण खरंच निघाला तर मी काय करतोय तुम्ही तवाच बघा. काय सांगतेस? होय की आता आहे ना दुसरी पण ठिंगी टाकली बघ मी. आता बघू कुठली ठिंगी पेट घेते ते. तू तशी माझ्यासोबत राहून ट्रेन व्हायला लागली, चांगली खेळायला लागली की सिरियल मधल्यावानी. त्याच्या मम्मीचे आहे ना 5 चांगले धरण बसले असेल बघ आता. तू असा फुल डोस दिलायच म्हटल्यावर. तर पुरी वागायला चांगला नाहीत ना ते त्यांना बी माहिती, तरी बी त्यांना बोलली मी. आणि त्यातून त्यांना असं बी म्हणली वृष्ट काय तसं वागणार नाही, पण तुम्ही त्याला काय बोलू नका असं म्हणून आहे ना त्यांच्या तोंडावर चांगलंच पोतारा फिरवलाय बघ. तुम्हाला न विचारता सांगितलीस खरं, अंगलं ठेवणी म्हणजे झालं. आधीच ऋषाच्या मम्मीचं तोड नाही शान आणि त्यात तू असलं भांडणाचं बोलली असं. ऋषाच्या जर मम्मीने त्या पुरीने विचारलं तर तुझ्यावरच येईल सगळं. ते डायरेक्ट जाऊन त्यांना कशाला बोलती, आणि बोलली तर बोलली, बघू पुढच्या पुढं काय होईल ते होईल. डॉले ती जाऊ दे, तुला जे सांगायला नाही ना मेन विषय ती बाजूलाच राहिलाय आणि तिसरं सांगत बसली मी तुला. ते बघ ऋषाचं बघ किती 25 मिस कॉल आले तुम्हाला. एवढं मस्कूल लावतोपर्यंत कुठं बिझी होती तू? उचलायला काय झालं? अगं फोन मी चार्जिंग लावून काम करत बसलेली घरातली, आणि काम झाल्यावर बघितला फोन तर त्याचं एवढं मिस कॉल आलता मला. त्याला फोन करणार होती बरं का मी, परत म्हणलं नको आधी डॉलीकडे जावं, डॉली काय नवीन सल्ला देते का बघावं आणि मगच त्याला फोन करावा. काय करू मग आता, करू का नको त्याला फोन? नको आता नको. मम्मी पप्पा कामावरून यायची वेळ झाली आहे आणि तुमच्या दोघांचं बोलणं काय लवकर आवरायचं आहे वे. ऋषा तर मुलकाची रुंदाडी लावतोय बोलायला. पप्पा नाही तर मम्मी अचानक आल्यावर मुलकाची पंचायत बाई. मग कवा लावू? आज लावायलाच पाहिजे वय. उद्या बिद्या लावला तर चालायचं नाही का? काय बोलतीस अगं, त्याने किती मिस कॉल दिलं सांग बरं आज, आणि उद्या त्याला काय म्हणून फोन करणार आपण? आणि डॉले अशा नाही ना त्याला रोहित प्रकरण खरंच वाटल आणि त्याच्या आयुष्यात नाही ना तो माझा पत्ता कट केला तर त्यानं बया किती होतं चाललंय प्रेम, जणू काय आता फोन करूनच आय लव्ह यू म्हणणार आहे. म्हणून टाकू का एकदाच, विशेष मिटून टाकते बघ एकदाच. ते बिचारला किती दिवस वाफर ठेवायचं सांग बर. आपण असं करूया, माझी मम्मी आली का नाही तिला काहीतरी थाप मारूया आणि बाहेर जाऊया आणि मग त्याला फोन लावूया. हा चालतंय की, तसंच करू आपण. बाहेरचा माणूस त्याला बोलू, म्हणजे त्यांनी किती बी वाढीचार लावला ना तरी आपल्याला निवांत बोलता येईल. ए ऋषा भास्कर की ये गीत. ऋषाला का सकाळची दुपार झाली, दुपारची संध्याकाळ झाली तरी पण अजून तिचा फोन आला नाही. येईन की, मोबाईल बघितला नव्हता अजून. लगा ऋषा सकाळी मिस कॉल दिलेला आहे आणि अजून तिनं मिस कॉल बघितला नाही तर ही कसं शक्य आहे सांग बरं. भगवान बरं इकडे मोबाईल बघ. ती बघ ऑनलाईन आहे, ते ऑनलाईन आहे म्हणजे मोबाईल तिच्या जवळच आहे, आणि मोबाईल जवळ आहे म्हणल्यावर तुझं मिस कॉल बघितलं नाही तर असं कसं होईल सांग बरं. ती मिस कॉल आलेलं बघून सुद्धा तुला माघारी फोन कर नाही, ह्याचा अर्थ ती तुला जाणून बुजून टाळायला लागली. ऑनलाईन आहे म्हणजे ह्याचा अर्थ असा होत नाही की मोबाईल तिच्यापाशीच असेल. मोबाईल कोणापाशी बी असेल. तिच्या घरात दुसरं कोण आहे मोबाईल तिचा घ्यायला? घेतला असेल नाहीतर मोबाईल खराब झाला असेल. ऋषा लागा मनाचे अजून किती कुठवर समजूत घालणार आहे लागा, तुझ्या परास ती सागरा बारा. तुम्ही दोघं का नाही त्या डोळ्याकडून काहीतरी शिका, मग कळून तुम्हाला मैत्री काय असते. त्या डॉलीचं शिकायची गरज खरं तर तुला आहे. ब्रेकअप झाल्यावर कसं सावराज येते आहे का नाही यशा? 100% खरं आहे तुझं. आणि त्या डॉलीचं लय गुणगान सांगत जाऊ नको. ही जी फळं भोगायची येते ना ती त्या डॉलीमुळे जायची तुला. अरे कशी का असाना, पण ती मैत्रिणीच्या महागात उभा राहते की. आणि तुम्ही बघा लागा त्या डॉलीचं ती पुणी सगळं ऐकते, तसं तू ऐकतोय का आमचं? उगाच लागा ताटतोय तू. अरे तुमचं ऐकायला तुम्ही सांगताय तरी काय असं सगळं निगेटिव्ह सांगताय. काय ऐकायचं तुमचं रे? तुम्ही आता किती बिन काय बी बराळा, मला काही घंटा फरक पडत नाही. कारण माझा सेल्फ कॉन्फिडन्स मला सांगतोय की माझ्या बाबतीत जे होणार आहे चांगलंच होणार आहे. डॉले तिथं झाडाखाली बसू आपण, चल. कुणी येणार नाही ना ग तुझ्या घरचं, दादा वहिनी वगैरे? ते इथं कसं येते, दादा म्हणे सकाळी रानात गेले ती. आणि तुझी आजी आली तर अचानक? ती इकडे कसं येते, आली तर आली, तिला कुठं ऐकू येते? असं आहे वय, मग बोल मोकळ्या मनानं. पण मी सांगितलंय ना तसंच बोल.
आला काय फोन बघ म्हणलं होतं तुम्हाला शेवटी फोनच येणार. थांबा थांबा थांबा. त्या आधी कुणाचा आहे बघ, दुसरा कुणाचा आहे का कंपनीचा आहे? तुमच्या आईला पण होते तुमच्या. काय झालं रे? कंपनीचा फोन आहे. तुला म्हणलं होतं का ना बघायच्या आधी हरपून जाऊ नको. चला लय छान आहे तुम्ही. कुणाचा आहे बघ. आता फोन तिचाच आहे. अरे आधी उचलून तर बघ कुणाचा आहे. अरे तिचाच आहे, मला सेल्फ कॉन्फिडन्स सांगतोय तिचाच फोन आहे. आधी फोन उचल, कशाला केलाय बघ. पच्या फोन लावून म्हणायची परत फोन लावू नको म्हणून. आई घाल्यानं तुमचीच काय नजर लागली माझ्या प्रेमाला. अरे उचल की, ते अजून कट करायची पुन्हा. हॅलो हॅलो, हॅलो. बहिरी नाही मी, ऐकू येतंय मला. कोण बोलताय तुम्ही? असं आहे वय. गुरमी अजून तशीच ताजी आहे वाटतं. हॅलो, हॅलो. कोण बोलताय तुम्ही? 2 मिनिट आहे का ना तुम्हाला नाव सांगायला? का तुमच्या पण तुम्हाला नाव ठेवलं नाही? तुम्ही कोण बोलताय? कसं मुद्दाम करते बघ, बोलतच नाही अगं. अगं माझ्याकडे लक्ष देऊ नको, तू बोलत राहा. आता वाचा फुटली बाई बोलायला. वाचा बी आताच फुटली आणि नाळ बी आताच सुकली. तुम्ही कोण बोलताय? आधी फोन तुम्ही केलाय. तुम्ही कोणाचे सांगा आधी मला. सकाळी 25 मिस कॉल आला ह्या नंबरवरनं, म्हणून मी आता फोन केलाय. विसरायच्या गोळ्या बिळ्या खाल्या काय? फोन तुमच्याकडून आलाय. तसलं आडवं तिडवं बोलू नका काय. कोण आहे ते सरळ सांगा, नाहीतर मी पोलीस कंप्लेंट करणार आहे बरं का. बरं करा की मग. कुणी अडवलंय तुम्हाला? पण फोन तर कुठं लागलाय सांगसान का नाही? तुम्हाला कुठं फोन लावायचा होता? आता देव्या ही आवाजावं का बोलायला लागली? बोलू दे, त्याची घालू दे तशीच. तुला काय करायचं? मला लावायचा होता दुसरीकडे, पण क्रॉस कनेक्शन झाल्यामुळे तुम्हाला लागला. कुठं लागलाय सांगा की. विदर्भात लागलाय. तुम्हाला कुठं लावायचा होता? विदर्भातच लावायचा होता, पण विदर्भात कुठल्या सिटीत लागलाय ते तर सांगा. नगरला लागलाय. तुम्हाला कुठं लावायचंय? हो नगरच लावायचा होता फोन. बरोबर तर लागलाय फोन. बरं आता हे पण सांगा, आपलं वंदनीय पूजनीय नाव काय? बरं मग सांगतीच. माझं नाव आहे, माझं नाव भागाबाई आहे. अहो मला पण बागाबाहेरच लावायचा होता फोन. अहो मी श्यामराव बोलतोय. अहो रेल्वेच्या जनरल डब्यातली भेट आठवत नाही का तुम्हाला? हा वय वय आठवलं की. तुम्ही तर शामराव आहे वय. हा तीच तीच. पुण्यावर देताना माझ्याकडे बघत होता रेल्वेत, आणि पांढरी मिशी कपात बुडून चहा पित होता. तीच शामराव का तुम्ही? आठवली ना? हा आठवलं आठवलं. आता विसरू नका. मला बी इसरायला आहे ना नको वाटत होतं बरं का, पण तुमचं दुर्भाग्य मला इसरायला भाग पाडते. कारण आता आहे ना शामराव एक्झिट होऊन रोहितरावांची एंट्री झाली माझ्या आयुष्यात. आणि तुम्ही ना तिथनं पुढं मला काय मिस कॉल देऊ नका, कारण माझ्या फोनची लाईन आहे ना तिथनं पुढं कायम रोहितरावांसाठी एंगेज असतात. चला तुझा काय झालं रे? अगं रोहितचं नाव काढत असताना फोन कट केला. म्हणजे आपलं रोहित प्रकरण आहे ना यशस्वी होत चाललंय बघ. होतही नाही होणारच, कारण डॉलीची गॅरंटी लाईफ टाइम वॉरंटी. चले. आई घाला कोण रोहित आहे ना, त्याला शोधून काढायचंय मला.